उद्योगवर्धिनीचा जो क्रॅश कोर्स होता ट्रॅव्हल टुरिझमशी रिलेटेड तो जॉईन केला. चांडक सरांशी संपर्क आला आणि त्यांनी जे लेक्चर्स जे ठेवलेले होते त्या दिवसांमध्ये, त्याच्याने मला समजून घ्यायला मदत झाली की ऍक्च्युअली ट्रॅव्हल इंडस्ट्री काय आहे. टूर घेऊन जायची, मॅनेज करायची सगळं ठीक आहे, पण एक थेरटिकल नॉलेज पण असावं लागतं. अनुभवावरनं तर तुम्ही करताच, पण थेरटिकल नॉलेज पण पाहिजे. ते मला मिळालं या उद्योगवर्धिनीच्या कोर्समध्ये आणि खूप छान सपोर्ट सरांचा मिळाला मला. त्यामुळे मला हे समजायला मदत झाली की ऍक्च्युअली हा बिझनेस काय आहे, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने तुम्हाला काम करावं लागतं आणि कसे तुम्ही आलेल्या प्रॉब्लेम्स मधनं ओव्हरकम करून पुढे जाऊ शकता. मी श्रीराम चांडक तुमचे सगळ्यांचे उद्योगवर्धिनीतर्फे स्वागत करतो. आजच्या या चला महिला उद्योजकांशी बोलूया या सिरीज मध्ये. आज आपल्या सोबत जॉईन झाले वैभवी लोहकरे मॅडम, ज्या दुर्वांकूर टूर्स अँड ट्रॅव्हलच्या संचालिका आहे. आजचा वेबिनार अरेंज करायचा बेसिकली रिझन आहे की मोटिवेशन मिळायला पाहिजे. जे अपकमिंग महिला उद्योजिका आहे, ज्यांना या बिझनेस मध्ये उतरायचं आहे, त्यांना काय काय चॅलेंजेस फेस होतात, कशी स्टेजेस असते, कसं तुमचं पॅशनचं एका बिझनेस मध्ये रूपांतर करू शकतात, किंवा एक काय ओव्हरऑल संधी आहे महिलांनी व्यवसायामध्ये काय यायला पाहिजे, याच्यावरती आज आपण चर्चा करणार आहे. आणि वैभवी मॅडम दुर्वांकूर टूर्स अँड ट्रॅव्हल्स गेल्या 27 वर्षापासून त्याचा बिझनेस बघतायत. ऑफकोर्स पॅन्डेमिक मध्ये आपण बघितलंय की टूर्स अँड ट्रॅव्हल हा सगळ्यात जास्त अफेक्टेड बिझनेस होता, सगळ्यात जास्त हिट झालेला बिझनेस आहे. पण त्याच्यातून त्यांनी कसं सामोरं केलं आणि आता त्यांचं काय प्लॅन आहे. आता जसं टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा बिझनेस पुन्हा वाढत चालतोय, पुन्हा डोमेस्टिक ट्रॅव्हलची मागणी वाढते, तर ते पण आपण जाणून घेऊ की आता कसं या बिझनेस मध्ये नवीन ग्रोथ आहे किंवा काय प्लॅन्स आहेत ते पण जाणून घेऊ. सो वैभवी मॅडम बेसिकली एक गृहिणी आहे, ते एक माता आहे, मदर आहे आणि एक उद्योजिका आहे. गेल्या 27 वर्षापासून दुर्वांकूरचं ते काम बघतायत. याची जी सुरुवात आहे ती बेसिकली त्यांचे जे हस्बंड आहे त्यांना ट्रेकिंगची खूप जास्त आवड आहे, ट्रॅव्हलिंग ट्रेकिंगची खूप आवड होती. तेव्हा त्यांनी डिसाईड केलं की या आवडला बिझनेस मध्ये कसं रूपांतर करायचं. मग तेव्हा याचा दुर्वांकूरचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा बिझनेसचा जन्म झाला. तेव्हा त्याच दरम्यान मॅडमांनी आपला उद्योजकता विकास कार्यक्रम सुद्धा केलेला आहे, जो ईडीपी कोर्स आहे. त्याच्यामधून पण त्यांना बरीच प्रेरणा मिळाली आणि त्याच्यातून बरेच काही आयडियाज मिळाले की कसं काय बिझनेस करायचं, आणि त्याला एक पाथवे मिळाला. बरेच संकट आणि बरेच अडथळे त्यांनी अनुभवले आहेत. म्हणजे शिक्षण नाहीये त्याच्यामधला, त्या टूर्स अँड ट्रॅव्हलचा एक्सपिरियन्स नाहीये, बट स्टील केवळ जिद्दीमुळे त्यांनी हा बिझनेस आज स्केल करत आहे. आणि दुर्वांकूर टूर्स अँड ट्रॅव्हल नाशिकमध्ये बऱ्याच लोकांना, जे नाशिकचे, त्यांना हा नक्कीच हा बिझनेस माहिती असेल. एक स्टेज अशी पण होती की 7 मंथचा बेबी, 7 महिन्याचा बाळ होता, आणि एवढा बिझनेसला एक हे होतं की 150 ते 200 लोकांच्या टूर्स होता, पण 7 मंथच्या बेबीला कॅरी करून त्या टूर्स ऑर्गनाईज करायच्या आणि आज त्या सगळीकडे पूर्ण भारतभर तेव्हा फिरायच्या. आणि आता वैभवी मॅम पूर्ण ऑफिस बॅक ऑफिस बघतात, टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा जो बिझनेस आहे ते बघतात, आणि जे हस्बंड आहे त्यांचे ते टूर्स वरती असतात किंवा जे टूर ऑर्गनाईज असतात त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड. सो असा हस्बंड वाईफचा एकदम ग्रेट कॉम्बिनेशन आहे. आणि टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या बिझनेस मध्ये कसं करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, दॅट विल गेट टू नो. सो आता वैभवी मॅम, आपण आता ऑडियन्स पूर्ण जमलेली आहे, पूर्ण सगळ्यांना बरेच महिला उद्योजिका सुद्धा आहे या वेबिनार मध्ये. तर तुम्ही तुमची एक स्टोरी सांगा की कसं तुम्ही स्टार्ट केलं, कसं तुम्हाला आवड निर्माण झाली आणि त्याचं बिझनेस मध्ये रूपांतर केलं, आणि तुमचा एक ओव्हरऑल प्रवास, म्हणजे काय अडथळे आले किंवा कसे कसे काय काही चांगले पॉइंट्स काय काय होते की ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप सक्सेस पण मिळाला, हे सगळे पॉइंट सांगा. आणि मग त्याच्यानंतर आपण तुमचे ऑडियन्सचे पण क्वेश्चन्स घेऊयात आणि आमचे पण काही क्वेश्चन आहेत ते कव्हर करूयात. सो तुमचा एक फ्लो मध्ये तुमची पूर्ण डिटेल स्टोरी आम्हाला सगळ्यांना ऐकायला आवडेल. सो ओव्हर टू मॅम. नमस्कार, मी वैभवी लोहकरे, दुर्वांकूर हॉलिडेज, दुर्वांकूर टूर्स अँड ट्रॅव्हल्सची संचालिका. स्टोरी म्हटली तर आहे, खूप मोठी स्टोरी आहे. ऍक्च्युली जेव्हा लग्न झालं तेव्हा माझ्या मिस्टरांची अट होती अशी की बिझनेस मध्ये लक्ष द्यावं लागेल. आणि त्यावेळेला खरं तर टूर्स अँड ट्रॅव्हल्स, फिरायला जायचं, ही कन्सेप्ट म्हणजे फक्त बगीच्यामध्ये जायचं, फिरायचं, खायचं आणि परत यायचं, अशीच ती कन्सेप्ट डोक्यात होती. पण जेव्हा लग्न झालं तेव्हा मिस्टरांबरोबर आधी 1-2 टूर्स केल्या
तेव्हा लक्षात आलं की हे स्वरूप खूप वेगळं आहे. आणि अर्थातच मी हो म्हणाले आणि आपण म्हणतो ना, की गाठी स्वर्गात बांधल्या जातात लग्नाच्या. ते झालं असं, की माझे वडील मध्ये म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्समध्ये होते. तर बाबांची पोस्टिंग व्हायची सारखी आणि पूर्ण भारतभर व्हायची. म्हणजे माझा जन्मच मुळात भिलाईला झालेला आहे, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर. भिलाईनंतर गोवा, पनवेल, नंतर उडीसा, धनबाद, बिहार असा तो सगळा प्रवास झाला आमचा. मग टी.वायला असताना मी नाशिकमध्ये आली. कारण पुढचं शिक्षण करायचं होतं, तर बिहार सारख्या ठिकाणी मुलींच्या शिक्षणाची सोय नव्हती अजिबात. म्हणजे मी तिथे 10वी होती, तर 10वी मध्ये मी वर्गात एकटी मुलगी होती. मग शिकायचं पुढे तर मग काहीतरी करावं लागेल म्हणून मग आम्ही महाराष्ट्रात आलो. वडिलांची भटकंती चालूच होती. ते त्यावेळेला दिल्लीला त्यांची पोस्टिंग झालेली होती. पण सांगायचं विशेष म्हणजे की ह्या सगळ्यामुळे ना बाहेर फिरल्यामुळे एक अनुभव वेगवेगळ्या प्रांतातल्या लोकांबरोबर कसं कम्युनिकेट करायचं, कसं त्यांच्याशी बोलायचं. हिंदी भाषा व्यवस्थित येत होती, इंग्लिश येत होती व्यवस्थित. त्यामुळे ह्या बिझनेसला जॉइन झाल्यानंतर तो प्रश्न मला कधीच पडला नाही, की आता मी घेऊन चालली आहे टूर आणि तिथे गेल्यानंतर त्यांच्याशी कम्युनिकेट कसं करू, त्यांच्याशी कोऑर्डिनेशन कसं करू, हा प्रश्न मला कधी पडला नाही. दुसरी गोष्ट, वडिलांनी पहिल्यापासून आम्हाला इंडिपेंडंट बनवलेलं होतं. त्यामुळे कधी भीती वाटली नाही रात्री-बेरात्री टूरवर जाताना, सगळ्यांना हँडल करताना. कधीच असं झालं नाही, की मी घाबरलीये किंवा टेन्शन आलंय. त्यामुळे ह्या बिझनेसमध्ये एंट्री करताना तो एक बॅकग्राऊंड तर माझा स्ट्रॉंग होता. हां, पण माहिती काहीच नव्हती. या क्षेत्रातलं शिक्षण काहीच नव्हतं. मी आहे बी.कॉम ग्रॅज्युएट. माझे मिस्टर स्वतः सुद्धा बी.कॉम ग्रॅज्युएट आहेत. त्यांना ट्रेकिंगची मात्र प्रचंड आवड होती. त्यामुळे त्या ट्रेकिंगच्या टूर्स ते घेऊन जात होते. आधी फक्त फिरायचं म्हणून. पण मग नंतर लोकांनी सांगितले, की "अरे, मग तू ह्याच्यातच व्यवसाय का नाही करत आहे?" मग यांनाही असं वाटलं, की नाही करायला पाहिजे, की जिथे आणि असं म्हणतात ना, की जिथे आवड असते तिथे माणूस जीव ओतून काम करतो. मनापासून काम करतो. म्हणजे त्याला ते आवडतं ते करत असताना म्हणजे ते एक बर्डन म्हणून किंवा काम म्हणून किंवा जबाबदारी म्हणून नाही, ते स्वतःचं एन्जॉयमेंट म्हणून एन्जॉयमेंट म्हणण्यापेक्षा त्या ह्याच्यातनं जीव ओतून काम करतात. त्यामुळे तिथे असं एक टेन्शन नाहीये, की अरे आता कसं होईल किंवा काय होईल? पुढचं सगळं माहिती असतं. शिवाय माझ्या मिस्टरांनी एक्सपिडिशन्स केलेले आहेत. ऋतुदेरा, गंगोत्री वन, नंतर कांचनजंगा असे मोठे एडव्हेंचरस हे केलेले आहे. त्याच्यातलं प्रॉपर ट्रेनिंग घेतलेलं आहे. त्यामुळे सुरुवातीला ट्रेकिंगच्या टूर्सला खूप मागणी होती. म्हणजे शाळांमधनं स्टुडंट्स वगैरे आम्ही गव्हर्नमेंट ऑफ हिमाचल तर्फे ऑथराइज्ड ट्रेकिंग ऑर्गनायझर होतो आम्ही. आता हे कमी झालंय, पण सुरुवातीला खूप डिमांड होती या सगळ्या गोष्टींची. मग हळू-हळू लेजर टूर्सकडे वळायला सुरुवात केली, की अरे हे जमतंय. आपण लहान मुलांना हँडल करतोय. मोठेही आपण व्यवस्थित घेऊन जाऊ शकू. सुरुवातीला ओळखीच्या लोकांना घेऊन गेलो. मग थोडासा कॉन्फिडन्स वाढला. मग हळू मग एक-एक क्षेत्र अ, डोळ्याखालून घालत गेलो. त्याच्यातली माहिती करून घेतली. फक्त एवढंच आहे, की ह्याच्यातलं शिक्षण प्रॉपर म्हणजे ट्रॅव्हलिंग इंडस्ट्रीमधलं प्रॉपर शिक्षण नसल्यामुळे अनुभवातनं आम्ही शिकत गेलो. आणि एक-एक अनुभव घेऊन मग त्याच्यातनं काय चुकलं, त्याच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट करावी लागेल हे सगळं अ, शिकत आम्ही आज पूर्ण भारतभर शिवाय भारताच्या बाहेर सुद्धा आम्ही टूर्स घेऊन जातो. सांगायचं तर गोष्टी भरपूर आहेत. अनुभव येतात वेगळे-वेगळे. आज 27 वर्षाचा अनुभव आठवायचा झाला तर असे खूप इन्सिडेंट आहेत, की जिथे अ, आमची परीक्षाच झाली म्हणजे थोडक्यात, की कसं हँडल करायचं, काय करायचं. कधी मुलांच्या टूर्स घेऊन गेलेलो होतो. आता मला आठवतंय नैनितालची टूर होती. आणि नैनिताल, मनाली अशा 2 टूर होत्या. दोन्हीकडे 1.5 स्टुडंट होते. आणि एकाच दिवशी दिल्लीला येऊन रिटर्न ट्रेननी आम्हाला नाशिकला परत यायचं होतं. पण आम्ही मनालीहून रात्री निघालो. दिल्लीला सकाळी 10:00-10:30ची ट्रेन होती काहीतरी. आणि
मनालीहून येताना तिथे सुरू म्हणजे काही वेळेला चेकपोस्टवर गाड्या अडवतात, चेकिंग करतात आणि नेमकं आमची गाडी अडवली, बस अडवली आणि प्रत्येक विद्यार्थ्याची बॅग चेक करायला घेतली त्यांनी. आम्ही त्यांना सांगतोय, रिक्वेस्ट करतोय, की आमची ट्रेन आहे, आम्हाला पुढे जायचंय. कारण नाही म्हटलं तरी घाट रस्ता असतो दिल्लीपर्यंत. मनाली टू दिल्ली घाट रस्ता आहे सगळा आणि तिथनं स्लोली जावं लागतं म्हणजे पूर्ण 8 ते 9 तास लागतात. आम्ही त्या दृष्टिकोनातनं मग त्यांना रिक्वेस्ट केली, पण ते काय ऐकायला तयार नव्हते. पण शेवटी व्हायचं तेच झालं. आमच्या डोळ्यासमोरून ट्रेन गेली. आता त्या केसमध्ये आम्ही स्टे तर वाढवू शकत नाही. त्याच दिवशी निघायचं पण आहे आपल्याला. मग परत ऐन वेळेवर जी तिकीटं होती ती कॅन्सल केली. परत नवीन तिकीटं काढली. या सगळ्यामध्ये मुलांचा गोंधळ वेगळा, त्यांची भीती वेगळी, त्यांना हँडल करणं, नवीन तिकीटं अरेंज करणं. बरं त्यावेळेला असे मोबाईल्स वगैरे नव्हते. जे काही व्हायचं ते लँडलाईन थ्रू किंवा एसटीडी वगैरे मध्ये जाऊनच कम्युनिकेशन करावं लागत होतं आणि तेवढा वेळ पण नव्हता. त्या केसमध्ये जे डिसिजन घ्यावे लागतात ते घेतले आणि सुखरूप सगळे आम्ही परत आलो. येस. सो आता विल कम टू क्वेश्चन्स आणि सो जे तुम्ही सांगितलं त्याच्यामधलंच एक की तुमचं एक स्पेशालिटी जी सगळ्यांना माहिती आहे नाशिकचे तर कैलास मानसरोवरची जी यात्रा आहे, हो. राईट? तर त्याच्याबद्दल थोडं अजून सांगा की बेसिकली ते कसं तुम्ही स्टार्ट केलं, तो प्लॅन आयडिया कशी आली आणि तो आता एवढा 19व्या रिपीट तुम्ही त्याच्यात केलंय, दरवर्षी तुमचे टूर जातात आणि तो एक तुमचा युनिक USP होऊन गेलाय. तर हो. तो कसं त्याच्यामध्ये प्लॅनिंग केलं आणि कसं कसं तो बिझनेस वाढत गेला कैलास मानसरोवर आणि तिथे काय म्हणजे तिथे का जायला पण पाहिजे, हा पण एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे, ते आम्हाला प्लीज जरा सांग. कैलास मानस नाशिकमधनं तरी कैलास मानसला घेऊन जाणारी कुठलीही ट्रॅव्हल कंपनी नव्हती. त्यावेळेला केसरीच फक्त घेऊन जात होते आणि मग एकदा असंच मिस्टरांच्या मनात आलं का आपण हे करून बघू. त्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तर्फे जी टूर असते ती खूप मोठी प्रोसिजर असते त्याची आणि त्याच्यामध्ये त्यांना पूर्ण टेस्ट, आरोग्याची सगळ्या ज्या टेस्ट असतात त्या द्याव्या लागतात. त्याच्यातनं जर ते पास झाले तर त्यांना पुढे एंट्री मिळते आणि त्याच्यानंतर मग ती आणि त्याचे दिवस काहीतरी 41 दिवसाची ती यात्रा आता पूर्वी होती, आता नाहीये, पण त्यावेळेला अशी ती प्रोसिजर होती. मग पण आम्ही घेऊन जातो ते नेपाळ मार्गे घेऊन जातो. चायना गव्हर्नमेंटने नेपाळच्या काही एजंट्सना ऑथॉरिटी दिलेली आहे की फक्त त्यांच्याच थ्रू तुम्ही कैलास मानसच्या टूर करू शकता. तर आम्ही त्या याच्यानी तिकडच्या एक ट्रॅव्हल एजंट्सच्या मदतीने कैलास मानसच्या टूर सुरू केल्या. आपली जी टूर आहे ती तसं पाहायला गेलं तर नाशिक टू नाशिकच अशी असते. इथून मुंबई बाय एअर म्हणजे सॉरी मुंबईपर्यंत जातो. तिथून बाय एअर काठमांडू पर्यंत जातो आणि काठमांडूवरनं पुढे बाय बस किंवा पूर्वी 4 व्हीलर छोट्या गाड्या असायच्या. पण आता बस व्यवस्थित 50 सीटर बस जाते तिथपर्यंत. कैलास मानसच्या म्हणजे मानस सरोवराच्या काठापर्यंत ती बस जाते. तिथे आपण थांबतो आणि शक्यतो आम्ही पौर्णिमेचा दिवस बघतो की ज्या दिवशी पौर्णिमा असेल त्या दिवशी आम्ही मानस सरोवराच्या काठाशी असू. खूप कमी जण आहे म्हणजे या ऑडियन्स मधून की ज्यांना टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या बिझनेस मध्ये त्यांना ते आहे याच्यामध्ये किंवा बट बरेच सगळे ऑडियन्स आहे की त्यांना टूर्स अँड ट्रॅव्हल्स थ्रू त्यांनी सवारी केलेल्या आहे, त्यांनी ट्रेनचे ट्रॅव्हल्स केलेले आहे. सो या बिझनेस बद्दल सांगा. टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा बिझनेस म्हणजे याच्यामध्ये तुम्ही काय काय गोष्टींवरती फोकस ठेवतात, म्हणजे टूर प्लॅनिंग असेल, कस्टमरचा सपोर्ट आहे किंवा लेजर आहे तुम्ही म्हटलं, तर असे काय 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 गोष्टी अशा खूप इम्पॉर्टंट आहे की ज्याच्याकडे बघितलंच गेलं पाहिजे या टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या बिझनेस मध्ये? मी तर म्हणजे नेहमी म्हणत असते की ट्रॅव्हल एजंट म्हणजे एक वधुपिताच असतो. कारण सगळंच बघावं लागतं. इथून आता सपोज एक टूर फायनल झाली आहे आपली, तर इथून निघायचे वेळेस मी एक उदाहरणार्थ काश्मीरची टूर घेते. काश्मीरची टूर आहे आपली. तर इथून आपण जातो अमृतसर पर्यंत. अमृतसरवरनं म्हणजे ट्रेननी जातो अमृतसर पर्यंत किंवा मग जर बाय एअर जायचं असेल तर बाय एअर जातो. ऑप्शन आहेत. काही जण म्हणतात आम्हाला बाय एअर जायचं, काही जण म्हणतात आम्हाला ट्रेन चालेल. तर त्या दृष्टिकोनातनं मग पहिले तर तिकीट अरेंज करावी लागतात त्याप्रमाणे. त्याच्यानंतर तिथून पुढे व्हेइकलची अरेंजमेंट असते.
किती संख्या आहे, पॅसेंजर्स किती आहे आपल्या बरोबर, त्या संख्येप्रमाणे व्हेकल अरेंज करावा लागतो. तुमचं किचन बरोबर असेल तर इथूनच म्हणजे ऑफिस पासूनच मिठापासून पिठापर्यंत सगळं घ्यावं लागतं बरोबर. किराणा आता मिळतो, सगळीकडे मिळतो, पण ती क्वालिटी आपण हे नाही करू शकत, किंवा रादर तिथे वेळ मिळत नाही तेवढा की आपण जावं आणि पटकन, कारण इतकं टाइम शेड्यूल परफेक्ट ठेवावं लागतं की इथून इतकं डिस्टन्स आहे, त्यामध्ये तुम्हाला सकाळचा नाश्ता द्यायचा, दुपारचं जेवण द्यायचंय, रात्रीचं जेवण द्यायचंय, मीनवेल 3 वेळेला चहा कॉफी वगैरे जे काय असतं ते पण द्यायचं आहे. तर ते तुम्हाला खूप काटेकोरपणे त्याचं प्लॅनिंग करायला लागतं. इथून किचन बरोबर घ्यायचं, तिथे त्या लोकांना भाज्या आणून देणं, फ्रेश भाज्या आणून देणं, त्यांच्याकडनं काम करून घेणं, एखादी गोष्ट संपली तर ती आणून देणं. शिवाय हॉटेल्स जे आपण म्हणतो, इथून निघाल्यानंतर हॉटेल्समध्ये ज्या आपण थांबणार आहोत, तिथे सगळी व्यवस्था आहे की नाही, सगळ्यांना रूम अलॉटमेंट असते. त्यानंतर प्रत्येकाला व्यवस्थित सगळं मिळालं आहे की नाही, रूम आवडली की नाही, किंवा त्याच्यामध्ये काय कमी जास्त असेल, काही नाही समजलं तर ते ते अटेंड करायला लागतं प्रत्येक वेळेला. शिवाय रात्री जेव्हा डिनर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीचं ब्रीफिंग असतं की उद्या आपण कुठे कुठे जाणार आहे, काय काय बघणार आहे, आपण किती वाजता निघायचे, काय म्हणजे अगदी बारीक बारीक गोष्टींसाठी तुम्हाला अलर्टच राहावं लागतं. 11th आवरला तुमच्या समोर काय येईल याची काहीच आपण गॅरंटी देऊ शकत नाही. हा व्यवसाय करायचा झाला ना तर करता येईल, नो डाऊट. फक्त तुमच्यामध्ये तेवढी एनर्जी पाहिजे, रिस्क घेण्याची तुमची तयारी पाहिजे आणि टॉकेटिव्हनेस पाहिजे. तुम्ही बोलला नाहीत तर समोरचं तुमच्या म्हणजे कन्व्हिन्स होऊच शकणार नाही. पहिली तर कन्व्हिन्सिंग पॉवर तुमच्यामध्ये पाहिजे, आणि समोर दुसरी गोष्ट, डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर हे फार मस्ट आहे या बिझनेससाठी. एकदम परफेक्ट पॉइंट आहे की डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर. म्हणजे प्रत्येक, कारण टूर्स मध्ये खूप वेगवेगळे टाईपचे कस्टमर असतात, प्रत्येकाची डिमांड वेगळी असते. कोणाला हॉटेल आवडत नाही, कोणाला फूड आवडत नाही, कोणाला ट्रॅव्हल मध्ये कुठे अडकलं, बस अडकली तर ते हँडल करावं लागतं. आणि प्लस तुम्हाला बाकीच्या सोबत डील करा, म्हणजे फक्त कस्टमर्स नाही, आणि तेच, आणि हे सगळं सायमल्टेनियसली त्याच मोमेंटला इन्स्टंटली करावं लागतं. म्हणजे बऱ्याच गोष्टी प्लॅनिंगच्या अगेन्स्ट पण होऊ शकतात. आणि सो दिस इज व्हेरी नाईस पॉइंट जो मेन्शन केला. आणि हे आम्ही स्वतः अनुभवलेलं आहे, म्हणजे आम्ही स्वतः एवढा हँडल टूर्सला गेलोय, सो आम्ही पण बघितले की काही कस्टमर्स खूप फ्युरियस होतात काही काही गोष्टींवर. सो हा नाईस पॉइंट आहे. सो याच पॉइंट वरती की तुम्ही एका महिला उद्योजक असतात आणि हे क्वालिटीज तुमच्यामध्ये आहेत, बोलकेपणा असेल किंवा जो टेम्पर्डनेस असेल. सो या तुमच्यात अशा काय काय क्वालिटीज आहे की तुम्ही किंवा काय क्वालिटीज असल्या पाहिजे महिला उद्योजकांमध्ये या बिझनेसमध्ये किंवा इन जनरल बिझनेसमध्ये तुम्ही शेअर करू इच्छिता? मी तर म्हणेल की महिला उद्योजिका बॉर्न लीडर असतात. खरं तर म्हणजे महिला असतातच, कारण त्या मॅनेजमेंट इतक्या परफेक्ट करू शकतात. मी सांगते, घर सांभाळणं, बिझनेस सांभाळणं, मुलांना सांभाळणं, तुमच्या फॅमिलीचं काही आता आपले गेट टुगेदर्स असतात, लग्न कार्य असतात, ते सगळं सुद्धा मेंटेन करावं लागतं. आणि मुली म्हणा किंवा महिला म्हणा, याच्यामध्ये खरं तर एक्सपर्ट असतात. त्या ऑटोमॅटिक त्यांच्याकडनं ते हँडल केलं जातं. आणि उद्योजिका होण्यासाठी हा फार महत्वाचा गुण आहे की तुमच्यामध्ये तुमचं मॅनेजमेंट स्किल परफेक्ट हवं. मग तिथे तुम्ही कंप्लेंट करून नाही चालणार की अरे मी घरचं बघू का, बाहेरचं बघू का, मुलांचं बघू का, काही नाही. आता माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर हा बिझनेस असा आहे की जिथे फॅमिली लाईफ ऍज सच नाही जास्त हे करतायत, कारण कंटिन्युअस टूर असतात थ्रू आउट इयर. तर त्या वर्षभरामध्ये माझे मिस्टर हार्डली 2 ते 3 महिने इथे असायचे. मला 2 मुलं आहे, म्हणजे एक मुलगा एक मुलगी आहे. त्यांची शाळा, त्यांच्या ऍडमिशन पासूनचे सगळे डिसिजन मी घेतले. त्यांची शाळा, त्यांच्या परीक्षा मॅनेज करणं. परत नेमकं असं होतं की लोकांच्या सुट्ट्या ते आमचं काम. मीनवाईल यांच्या परीक्षा, मुलांच्या परीक्षा त्या हँडल करणं, घरातले सणवार आहे, आला गेला आहे, ते सगळं मॅनेज करावं लागलं मला. आणि कुठेतरी तो स्टॅमिना मेंटेन ठेवावा लागला की नाही, हे आपल्याला करायचंच आहे. म्हणजे जेव्हा मिस्टर टूरवर असतात तेव्हा मी ऑफिस हँडल करते, मी बाहेर गेली तर त्यांना ते हँडल करावं लागतं.
मुलं लहान होती त्यावेळेला मुलांना बरोबर घेऊन, कारण 15-15 दिवस मुलांना कुठे ठेवणार हा मोठा प्रश्न असायचा. मग एक मुलगा त्यांच्या बरोबर, मुलगी माझ्या बरोबर, कधी दोघेही माझ्या बरोबर असं घेऊन टूर्स केल्या. आज देवाच्या कृपेने आमच्याकडे टूर मॅनेजर आहेत. त्यामुळे मला आता बाहेर पडायची वेळ येत नाही. पण मी ऑफिस सांभाळते. म्हणजे ते सांभाळावंच लागेल रादर, कारण कोणीतरी एक जण फर्मली ऑफिसमध्ये असणं फार गरजेचं असतं. आणि कारण फील्ड म्हणजे टूर चालू असताना सुद्धा जे काही कम्युनिकेशन आहे टूर मॅनेजरचं आणि स्टाफमध्ये किंवा आमच्यामध्ये ते व्हावं लागतं, की कुठे पोहोचलात, काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का, किंवा काही प्रॉब्लेम आले तर ते कसे सॉल्व्ह करायचे इथे बसून. ते ऐन वेळेवर काहीही होऊ शकतं. म्हणजे आपण काहीच गॅरंटी देऊ शकत नाही. रस्ते बंद झाले, लँडस्लाईड झाली किंवा ट्रेन लेट झाल्या किंवा ट्रेन कॅन्सल झाल्या, प्लेन म्हणजे विमानाचे पण काही वेळेला कॅन्सल होतात. मग ऐन वेळेवर नवीन तिकीट अरेंज करणं हे सगळं ऑफिसमध्ये बसून करावंच लागतं. म्हणजे ती तयारी फार असावी लागते, की तुम्हाला वेळ नाही, काळ नाही, 24 तास तुम्हाला ऑन ड्युटी असावं लागतं. टूर चालू असताना तर रात्री बेरात्री केव्हाही फोन येतात. 3 वाजू दे, 4 वाजू दे, तुम्हाला अलर्ट राहावंच लागतं. चारी बाजू म्हणजे 4 ठिकाणी 4 टूर चालू असतील तर 4ही ठिकाणचे फोन येतात. आणि ते तुम्हाला हँडल करावेच लागतात. काही त्याला ऑप्शन नसतो दुसरा. राइट, राइट. खूप चॅलेंजेस आहे जे आम्ही कधी विचार पण नाही केले असतील, की म्हणजे तुमचे हॉलिडेज जेव्हा आमचे जनतेचे सगळ्यांचे हॉलिडेज असतात, तेव्हा आमचं तुमचा काम तो असतं. पीक सीझन असतो, पीक हो, पिरियड हो, असतो. हो. राइट. सो याच्यावरती फर्दर क्वेश्चन, की बेसिकली तुमची पूर्ण फॅमिली इन्व्हॉल्ड आहे या बिझनेसमध्ये. सो व्हॉट डू यू थिंक, की याचा रोल कसा असतो फॅमिलीज मध्ये या बिझनेस मध्ये, आणि किती इम्पॉर्टंट आहे फॅमिलीचा एक ओव्हरऑल सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट याच्यामध्ये असणं, आणि हाऊ डू यू मॅनेज दिस, म्हणजे मुलांचं शिक्षण आणि हे तुम्ही कसं काय सगळं मॅनेज केलं? फॅमिलीचा सपोर्ट तर खूप महत्वाचा आहे. कारण त्याशिवाय तुम्ही करू शकत नाही. कारण मी सांगते ना, वेळ अवेळ इतकी असते, की तुम्हाला एकाच वेळेला सगळीकडे लक्ष देणं काही-काही वेळेला नाही पॉसिबल होत. आता मुलं लहान असतात, टूर्स जेव्हा चालू असतात किंवा पीक सीझन असतो, त्यावेळेला रात्री 11-11, 12-12 वाजेपर्यंत ऑफिसमध्ये थांबावं लागतं. ट्रेनच्या टायमिंग प्रमाणे टूर डिपार्चर असतात. मग सगळेजण ऑफिसमध्ये एक पिकअप पॉइंट असतो ऑफिसमध्ये, तिथे येतात. मग जोपर्यंत टूर रवाना होत नाही तोपर्यंत आपण घरातनं म्हणजे त्या ठिकाणून निघू शकत नाही. माझ्या बाबतीत म्हणाल तर माझ्या सासू-सासऱ्यांचा आणि माझ्या आई-वडिलांचा खूप मोठा सपोर्ट होता माझ्या. कारण मुलांना म्हणजे त्यांच्या वेळेला त्यांना खाणं-पिणं हे तर देणं गरजेचं होतं. तर त्यांच्या सपोर्टमुळे त्यांनी सांभाळलं, त्यामुळे मी हे सगळं करू शकली. मिस्टरांचाही खूप सपोर्ट असतो मला. त्याबद्दल वादच नाही. आणि मुलं टचवूड मुलांनी पण मला कधीच त्रास दिला नाही. उलट त्यांनाही म्हणजे अ, असं म्हणेन की ते बाय डिफॉल्ट त्यांच्यामध्ये आलं, की फिरण्याची आवड आहे. माझ्या मुलानी एम-बी-ए केलं आहे इंटरनॅशनल ट्रॅव्हल टुरिझममध्ये. तोही आता ऑफिस सांभाळायला सुरुवात झालेली आहे त्याची. आणि मुलांनी पण समजून घेतलं वेळोवेळ किंवा त्रास झाला. बऱ्याचदा त्यांना एकटं घरामध्ये थांबावं लागायचं, की आम्ही ऑफिसमध्ये दिवसभर, ती मुलं घरी एकटीच. कारण प्रत्येक वेळेला त्यांच्याकडे लक्ष देणं शक्यच व्हायचं नाही. पण त्यांनी समजून घेतलं. म्हणजे असं कधी त्रागा नाही केला, की "नाही बाबा तुम्ही आम्हाला मिळतच नाही, भेटतच नाही." समजून घेतलं त्यांनी. बाबा तर कायम म्हणजे अॅन्युअल डेज असतील किंवा शाळेमधलं काही एखादं प्राइज डिस्ट्रिब्युशन फंक्शन असेल, ते बाबा कायम अब्सेंट असायचे. पण मी होती, मी ते मॅनेज केलं. मॅनेज केलं म्हणण्यापेक्षा ते बाहेर असताना मी ऑफिसमध्ये कंपल्सरी असते. त्यामुळे मग मला ते मुलांच्या शाळेप्रमाणे माझं शेड्यूल मी ते सेट करून केलं. सो आता नेक्स्ट क्वेश्चन, आता थोडं तुम्ही आपल्याकडे उद्योजकता विकास कार्यक्रम केलेला आहे. सो त्या कार्यक्रमाचे जो ईडीपी कोर्सचे काही प्रसंग काय आठवत आहे, की तुम्हाला असं काय त्याच्यातनं भेटलं, की ज्याच्यामुळे तुम्हाला या महिला उद्योजकतेच्या क्वालिटीज वाढल्या, किंवा असं काय काय बेनिफिट झाले, किंवा त्याच्याबद्दल थोडे प्रसंग शेअर करा. मी सुरुवातीला जसं म्हटलं, की ट्रॅव्हल टुरिझमशी माझा तसा काहीच संबंध नव्हता किंवा शिक्षण त्या ह्याच्यातलं नव्हतं. मग मीनवाईल मी हे उद्योगवर्धिनीचा जो क्रॅश कोर्स होता ट्रॅव्हल टुरिझमशी रिलेटेड तो जॉइन केला.
कॅन्डक सरांशी संपर्क आला. त्यांनी इतकं छान आणि त्यांनी जे लेक्चर्स जे ठेवलेले होते त्या दिवसांमध्ये, त्याच्याने मला समजून घ्यायला मदत झाली, की ऍक्च्युअली ट्रॅव्हल इंडस्ट्री काय आहे. म्हणजे आधी होती नो डाऊट. मी टूर घेऊन जायची, मॅनेज करायची सगळं ठीक आहे. पण एक थेरटिकल नॉलेज पण असावं लागतं तुमच्या ह्याला कुठल्याही व्यवसायाला. अनुभवावरनं तर तुम्ही करताच, पण थेरटिकल नॉलेज पण पाहिजे. ते मला मिळालं या उद्योगवर्धिनीच्या कोर्समध्ये आणि खूप छान सपोर्ट सरांचा मिळाला मला. त्यामुळे मला हे समजायला मदत झाली, की ऍक्च्युअली हा बिझनेस काय आहे, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने तुम्हाला काम करावं लागतं आणि कसे तुम्ही आलेल्या प्रॉब्लेम्स मधनं ओव्हरकम करून पुढे जाऊ शकता. सो आता विल मूव्ह टू हा जो कोरोनाचा जो काळ आहे, लास्ट 2 इयर्स थोडा ट्रॅव्हल टुरिझमने खूप हिट केलेला आहे. खूप ओव्हरऑल बिझनेस खूप कोलॅप्स झाले किंवा खूप काही सफर गेला. कारण लॉकडाऊन आहे आणि हा असा बिझनेस आहे की ज्याच्यामध्ये यू हॅव टू गो आउट आणि तुम्हाला एक्सप्लोर करावं लागेल. याचा व्हर्च्युअल कन्व्हर्जन पण नाहीये. व्हर्च्युअल ऑनलाईन पण तुम्ही कन्व्हर्ट नाही करू शकत. सो या प्रसंगामध्ये कोरोना काळात तुम्हाला असं काय शिकायला भेटलं? कोरोनाने तर म्हणजे सगळ्यात पहिला इफेक्ट ट्रॅव्हल इंडस्ट्रीवर झाला. सगळ्यात पहिले ते बंद झालं आणि सुरू व्हायला पण आता सगळ्यांना तसं दिसतंच आहे, की अजूनही लोक बाहेर पडायला घाबरतायत. त्यामुळे आमचा जो म्हणजे बिझनेस आहे तो एकदम टॉपवरनं 0 लेव्हलला आला. या 2 वर्षामध्ये एकही रुपया इन्कम नाही. शिवाय आमचे पैसे अडकलेले सगळीकडे. कारण टूर्स चालू होत्या आणि अचानक हे बंद पडलं. आपल्याला जेव्हा टूर्स एक डिक्लेअर करतो, तर तेव्हा ॲडव्हान्स पेमेंट करावा लागतो. समोरच्या हॉटेल्स म्हणा किंवा व्हेइकलवाले म्हणा किंवा आमचे जे डीलर्स आहेत त्यांना. आम्ही ते करून बसलो आणि नेमकं लॉकडाऊन लागल्यामुळे ते पैसे सगळे तिकडे अडकले आणि सगळ्यांचीच परिस्थिती वाईट असल्यामुळे ते पैसे रिटर्न मिळण्याचे चान्सेस 0. त्या केसमध्ये आम्हाला एक तर 0 इन्कम आणि प्लस सगळं बंद. काहीच म्हणजे आमच्यासाठी खूप परीक्षा घेणारा काळ होता. ह्या काळामध्ये फक्त एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवली, की तुम्हाला पॅसिव्ह इन्कम दुसरा कुठला तरी अल्टरनेट ठेवायलाच हवा. तरच तुम्ही तग धरू शकाल. आणि काय झालं नेमकं आम्ही सगळीच फॅमिली म्हणजे मी, माझे मिस्टर, माझा मुलगा, मुलगी लहान आहे अजून पण ती पण बऱ्यापैकी याच्यामध्ये मदत करत असते. तर ती सगळेच आम्ही एका फील्डमध्ये असल्यामुळे सगळ्याच बाजूनी अशी कोंडी झाली. ते जर आधी लक्षात आलं असतं किंवा आधी आम्ही अ, वेगळं काहीतरी विचार करून वेगळं काय इन्कम पॅसिव्ह इन्कम सुरू केला असता, तर ते पॉसिबल झालं नाही आणि हा सगळ्यात मोठा धडा आम्हाला मिळाला, की नाही तुम्ही जर तुम्ही बिझनेस करताय तर साइड बाय साइड तुम्हाला काहीतरी वेगळी सोय करून ठेवणं गरजेचं आहे. आणि ह्या बिझनेसमध्ये सतत रोलिंग पैसा लागतो. तुम्हाला इन्व्हेस्ट करावे लागतात. जे दिसताना असं दिसतंय, की नाही बाबा लोकांकडनं पैसे येतात तेच. पण ते पैसे बाजूला म्हणजे जो प्रॉफिट असतो तो पुढच्या ह्याच्यासाठी म्हणजे आता सपोज दुसऱ्या टूरची हॉटेल बुकिंग आहे, रेल्वे बुकिंग आहे, तर तुम्हाला तो पैसा रोलिंगमध्ये ठेवावाच लागतो. त्यामुळे सेव्हिंग ॲज सच आम्हाला करता येत नाही किंवा केली तरी कुठेतरी कधीतरी ती इन्व्हेस्ट करावी लागते. तर हा एक ड्रॉबॅक ह्याचा आहे. तुमचं जर प्लॅनिंग परफेक्ट असेल, तर तुम्ही ह्याच्यातनं तरून जाऊ शकता. अदरवाईज तुम्हाला ते फेस करणं आहे. येस, येस. सो ऑलरेडी आम्ही तुमचा नंबर शेअर चॅट बॉक्स वरती टाकलेला आहे. सो प्लीज जे नाशिकचे असेल किंवा अदर सिटीजचे पण असेल, यू कॅन कॉन्टॅक्ट वैभवी मॅम. एक नंबर टाकलेला आहे. आणि आता जो रिव्हेंज ट्रॅव्हलचा जो ट्रेंड आता आहे, म्हणजे जो 1-2 वर्षाची सगळी कसर काढताय लोक. मी असा ट्रेंड बघतो. रिव्हेंज ट्रॅव्हल हा टर्म एक नवीन आलेली आहे. सो याच्यावरती बेसिकली आणि अजून एक आहे की कोरोना काळात बऱ्याच लोकांनी डोमेस्टिक टुरिझम पण खूप केलं. म्हणजे जे आउट ऑफ इंडियाचे जे कस्टमर्स होते त्यांनी सुद्धा डोमेस्टिक टुरिझम आणि हे हा एक अनुभव केलेला आहे. आणि पूर्ण आज इंडियाचे काश्मीर असेल किंवा नॉर्थ ईस्ट असेल असे वेगवेगळे ठिकाण सुद्धा आता लोक डिस्कव्हर करतायत. सो याचा तुम्ही कसा फायदा घेताय किंवा याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की कसं आता इंडियन टुरिझम वाढतोय आणि रिव्हेंज ट्रॅव्हलचा ट्रेंड येतो? ही एक गोष्ट खरंच खूप झाली. मी नेहमी म्हणत असते, की पहिले आपला भारत बघा. जे आपल्या भारतात आहे ना, ते जगात कुठेच सगळं नॅचरल आहे.
सगळं नॅचरल आहे. इतक्या आश्चर्य करण्यासारख्या गोष्टी की अरे आपण इमॅजिनच करू शकत नाही. म्हणजे मी एक उदाहरण द्यायचं झालं तर एकट्या भारतामध्ये 4ही ठिकाणं आपल्याला बघायला मिळतात. खूप बर्फ, बिलकुल पाणी, पाऊस नाही असं रेगिस्तान म्हणतो आपण ज्याला ते, समुद्रकिनारे, उंच डोंगर आणि इतकी मंदिरं अप्रतिम आहेत आपल्या भारतातली आणि नॅचरल ब्युटीज सिक्कीम वगैरे साईडला जर तुम्ही गेला नॉर्थ सिक्कीम, हिमालयाचे अजून अननोन अशी इतकी ठिकाणं आहेत की जिथलं नॅचरल ब्युटी इतकी सुंदर आहे की तुम्हाला तिथनं हालायची इच्छा होत नाही. ते तसं फॉरेनचं आपण बघायला गेलो ना तर ती सगळी मॅनमेड ब्युटी आहे. नो डाऊट ते चांगलं आहे. मी असं म्हणत नाही की ते पण बघावं आयुष्यात एकदा, ज्यांची इच्छा असेल त्यांनी फिरावं, नक्की फिरावं. पण आपला भारतच मुळात इतका सुंदर आहे ना, तो एक्सप्लोर केलाच गेला पाहिजे. आणि ह्या कोरोनामुळे एक गोष्ट चांगली झाली की लोकं डोमेस्टिक टुरिझमकडे वळाले. काही म्हणजे आता ग्रुप घेऊन जायची परवानगी नव्हती. तर मग फॅमिली 4-5 जण असे त्यांनी असे नवीन-नवीन ठिकाणं शोधून काढली आणि गेले. त्यांचे ते गेले किंवा आमच्याकडनं पूर्ण त्याचं प्लॅनिंग करून घेतलं आणि गेले. तर हे खूप चांगलं झालेलं आहे आणि आता वाढेल हे, कारण अजूनही फॉरेन कंट्रीजमध्ये कोरोनाचं सावट आहे. ते अजून सुरू व्हायला थोडा वेळ लागेल. तोपर्यंत मी तर म्हणते की भारत बघून घ्या आणि हिमालयाच्या साइडचे जे स्पॉट्स आहेत किंवा टुरिस्ट स्पॉट्स आहेत ते तुम्ही पहिले बघा. कारण आपल्या शरीरात जोपर्यंत ताकद आहे, तोपर्यंत आपण तिथल्या वातावरणाशी अ, एकजीव होऊ शकतो किंवा तिथलं वातावरण आपल्याला सोसवतं. तिथे एक्स्ट्रीम थंडी असते, एक्स्ट्रीम पाऊस असतो, एक्स्ट्रीम ऊन असतं. ते तिन्ही ऋतू तुम्हाला एका दिवसात बघायला मिळतात. ते जर तुम्ही यंग एजमध्ये म्हणा किंवा जितक्या लवकर तुमच्या फिजिकल कॅपॅसिटी आहे, तितक्या वेळेमध्ये जर तुम्ही केलं, तर तुम्हाला तिथलं ते एन्जॉय करता येईल. छान तुम्हाला ते आठवणी ठेवून हे घेतं आणि कारण वय वाढल्यानंतर मग गुडघे दुखतात, मग जास्त चालू शकत नाही, मग श्वास घ्यायला त्रास होतो. मग तुमच्या त्या याच्यामध्ये स्पीड कमी होऊन जातो ते बघण्याचा किंवा ते एन्जॉय करण्याचा. नाईसली सेड. आणि बरंच काही इंडियामध्ये, इनफॅक्ट मी सुद्धा ऑलमोस्ट 20+ स्टेट्स झालेलं आहे, 4 धाम यात्रा, आणि बरंच इंडियामध्ये खूप काही काही एक्सप्लोर करण्यासारखं आहे. हो. आम्हाला पूर्ण फॅमिलीला पण खूप आवड आहे. ऑल ओव्हर वर्ल्ड आम्ही बऱ्याच कंट्रीज फिरलेलो आहे आणि खूप काही शिकायला पण भेटतं, खूप काही काही एक्सपिरियन्सेस येतात. मग ते आणि ते एक्सपिरियन्सेस एक तुमचा ग्लोबल एक्सपोजर होऊन जातो, त्या ग्लोबल माइंडसेट होऊन जातो आणि वाईडर तुमचं थिंकिंग ने पण खूप चेंजेस येतात. फरक पडतो. बरोबर. सो हेच आय वुड लाईक टू फर्दर ऍड की याच्यावरतीच विचारायला की तुमच्या हिशोबाने म्हणजे ट्रॅव्हलिंग का केलं पाहिजे, याच्याने काय काय एक पर्सनॅलिटी मध्ये काय चेंज येतात किंवा काय फरक पडतो. नॉट जस्ट लेजर तर आहेच, बट एक ओव्हरऑल काय एक्सपिरियन्स असतो आणि इंडियातले असे काय हिडन जेम्स आहे जे तुम्ही सांगू शकतात की जे एक्सप्लोर करायलाच पाहिजे सगळ्यांनी. ट्रॅव्हलिंग तर सगळ्यात पहिले तुम्ही तुमचा कम्फर्ट झोन तोडता आणि कम्फर्ट झोन तोडल्यानंतर तुम्ही बाहेर गेल्यानंतर म्हणजे असं म्हणतात की दर 10 किलोमीटर वर एक संस्कृती वेगळी आपल्याला बघायला मिळते. बोलीभाषा म्हणा किंवा वागणं, त्यांचे रीती-रिवाज हे असं प्रत्येक 10 किलोमीटरवर चेंज होत राहतं. जेव्हा आपण बाहेर पडतो, तेव्हा मुळात आपण हे सगळं नव्याने बघतो, शिकतो आणि त्याच्यामुळे आपले विचार करण्याच्या पद्धतीमध्ये फरक पडतो, खूप फरक पडतो. शेअरिंग करण्याची आपल्यामध्ये कॅपॅसिटी वाढते. कम्युनिकेशन एक चांगलं होतं, लोकांबरोबर बॉन्डिंग वाढतं किंवा बाहेर पडल्यानंतर तुम्ही अ, पहिली गोष्ट म्हणजे ॲडजस्टमेंट करावी लागते कुठेही गेल्यानंतर. आपल्या घरामध्ये जो आपण कम्फर्टेबल असतो किंवा आपल्याला हवं ते, हवं तसं, हवं त्या वेळेला मिळतं, तसं बाहेर पडल्यानंतर होत नाही. तिथे आपल्याला ॲडजस्ट करावं लागतं. पण त्या ॲडजस्टमेंटमध्ये सुद्धा एक आनंद असतो. कारण आपल्याला घरी बसल्यानंतर आपण खातो, झोपतो वगैरे सगळं आपण आपल्या मर्जीने करतो. पण बाहेर गेल्यानंतर जेव्हा आम्ही दिलेल्या टाईम टेबल प्रमाणे किंवा तुम्ही इंडिव्हिज्युअली जरी बाहेर पडलं, तरी त्या वेळेनुसार तुम्हाला मोल्ड व्हावं लागतं. बाहेर फिरायला पाहिजे कारण तुमची विचार करण्याची पद्धत बदलते. तुम्हाला नवीन-नवीन गोष्टी माहिती पडतात. आपल्या इंडियामध्ये इतक्या अ, आश्चर्यकारक गोष्टी आहेत, की ज्याचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही. मंदिरं,
इतकी सुंदर सुंदर मंदिरं आहेत हेमाडपंथी, म्हणजे खूप जुनी 300, 400 वर्ष जुनी जी मंदिरं आहेत, त्या मंदिर साऊथकडे जास्त करून ही मंदिरं आहेत. म्हणजे एक मंदिरांमधनं 7 सूर ते खांब आहेत मंदिरांमध्ये, त्याच्यातनं 7 सूर निघतात. त्या मंदिराच्या खांबाखालून पूर्ण साडी किंवा ओढणी अशी पूर्ण बाहेर, म्हणजे खाली बेस काहीच नाहीये आणि त्या खांबावर एवढं मोठं मंदिर उभं आहे. खूप आश्चर्यकारक गोष्टी आहेत ह्या. आपण म्हणजे विचारही केला नसेल या सगळ्या गोष्टींचा. तर ते बघितल्यानंतर आपल्याला जाणवतं की अरे काय कला होती आपल्या भारतीय लोकांमध्ये आणि अजूनही इतक्या वर्ष नंतर सुद्धा ते त्या सुस्थितीत आहेत. हे बघणं खूप खूप काय म्हणतात त्याला, एक प्रिव्हिलेज आहे की हे आपल्याला बघायला मिळतंय अजूनही. ओके, येस, आय थिंक इट वॉज ग्रेट जर्नी. म्हणजे तुमच्या प्रवास पासून आपण भारताच्या प्रवास पर्यंत पोहोचलो. सो इट वॉज नाईस इंटरॅक्शन विथ यू. सो एक शेवटच्या जाण्याच्या आधी एक शेवटचा क्वेश्चन असेल की ज्या आपल्या बऱ्याच महिला उद्योजिका आहेत तर त्यांना तुमचा काय मेसेज असेल, त्यांनी का बिझनेस मध्ये यावं आणि कसं मॅनेज करायला पाहिजे, याच्यासाठी जस्ट लास्ट गायडन्स. महिलांनी तर बिझनेस मध्ये यावं. मी मगाशी म्हटलं तसं त्या बॉर्न लीडर असतात, त्या मॅनेज करू शकतात, त्यांची मॅनेजमेंट स्किल चांगली असते. दुसरी गोष्ट, आपल्याला शिकायला खूप मिळतं. म्हणजे या सगळ्या ह्याच्यामध्ये एक तर तुम्हाला नवीन नवीन गोष्टी बघायला मिळतात, शिकायला मिळतं आणि अर्थार्जन, ह्या तिन्ही गोष्टी साध्य होतात या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि करू शकतो. वाय नॉट? जर मी या फील्डमध्ये नसताना सुद्धा मी जर हे मॅनेज करू शकली तर कोणीही करू शकतो. काहीच हरकत नाही या फील्डमध्ये यायला आणि मी तर म्हणते यायलाच हवं, कारण महिला फार कमी आहेत या फील्डमध्ये. रिस्ट्रिक्शन्स खूप येतात, नो डाऊट. घरचं सांभाळून, फॅमिलीचा बॅग, म्हणजे 10-10, 15-15 दिवस जेव्हा तुम्हाला घराच्या बाहेर राहावं लागतं, त्यावेळेला हा प्रश्न पडतोच की मग आम्ही नाही शक्य बा. आता इव्हन लेडीज स्पेशल टूर काढायची वेळ आली ना, तरी सुद्धा सुरुवातीला अगदी उत्साहाने सगळ्या बायका हो आम्ही येतो, करतो. आणि जेव्हा प्रत्यक्ष डेट डिक्लेअर करायची वेळ येते की मग कुणाचं काय, मग नाही मला नाही जमणार, मग माझं असं, ते व्हायला नकोय ऍक्च्युली. खूप काही बघण्यासारखं आहे, खूप काही करण्यासारखं आहे. महिलांनी ह्याच्यामध्ये यावं म्हणजे या फील्डमध्ये खूप गरज आहे. सो थँक्यू मॅम फॉर शेअरिंग युअर एक्सपिरियन्स आणि तुमची एनर्जी बघून, तुमचा जे मल्टीटास्किंगचा जो नेचर आहे हे बघून खूप छान वाटलं. आणि तुम्ही आमच्या पार्टिसिपंट आहे, आमच्या उद्योजिका आहे, हे दॅट इज व्हेरी ग्रेटफुल मोमेंट फॉर अस. आणि ऑल्सो आज बरेच ऑडियन्स आहे, आय एम शुअर तुम्हाला पण बरेच लोक या वेबिनार नंतर कॉन्टॅक्ट करत. सो आय होप की यू गेट फर्दर बूस्ट तुमच्या बिझनेस मध्ये, दुरवांकुर टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या बिझनेस मध्ये. विश यू ऑल द बेस्ट आणि होप टू बी केसरी वीणा ट्रॅव्हल्स. तुम्हाला पण जसं वीणा जसं फेमस आहे तसं तुमचं पण नाव एक फेमस हो, ही आमची इच्छा. सो विश यू ऑल द बेस्ट आणि थँक्यू ऑल ऑडियन्स फॉर जॉईनिंग अस. थँक्यू.